नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापलेला आहे। सोलापूर लोकसभेसाठी दोन दिग्गज उमेदवारांमध्ये मोठ्या शिताफीनं लढत होणार आहे। एकीकडे काँग्रेसचे आमदार प्रणितीताई शिंदे या पुन्हा लोकसभेला सामोरे जात आहेत, तर दुसरीकडे माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते हे भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे। काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे। मंगळवारी ज्या पद्धतीनं मोठा शक्ती प्रदर्शन करत भाजपने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच पद्धतीनं आज काँग्रेसकडून देखील आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेला आहे। एकंदरीत उमेदवारी अर्ज भरताना जे बंद पत्र द्यावं लागतं, त्यामध्ये किती प्रॉपर्टी प्रणितीताईंची आहे, प्रणितीताईंच्या नावावर किती गाड्या आहेत, प्रणितीताईंच्या नावावर किती जागा आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याचा सविस्तर आढावा आम्ही आजच्या या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी इम्रान सगरे आहेत। सगरी सर, ताईंनी अर्ज दाखल केलेला आहे, त्यांचं आपल्याला अफिडेविट मिळालं का? हो, मिळालेलं आहे। आताच निवडणूक निर्णय अधिकारी आणि तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाकडून आपल्याला प्रणिती सुशील कुमार शिंदे, जे की काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सोलापूर लोकसभेसाठी, त्यांच्याकडून आपल्याला त्यांचा हा शपथपत्र जो आहे 100 रुपयाच्या बॉन्डवरती तो आज आपल्याला मिळालेला आहे। त्या बॉन्डवरती काय काय नेमकं नमूद करण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। खरं म्हणलं तर हे शपथपत्र आता सार्वजनिक करण्यात आलेलं आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं नवीन जे नियम काढलं होतं त्यानुसार आता जो काही उमेदवार निवडणूक लढवतो त्याची जी माहिती आहे ती आम जनतेसाठी पब्लिक करण्यात आलेली आहे, म्हणजे ते सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे। त्याच हेतूनं आम्ही आज हा प्रणितीताई सुशील कुमार शिंदे जे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आहेत काँग्रेसच्या, त्यांच्या बाबतीत काय काय त्यांनी माहिती दिली आहे ती आपण बातमीच्या माध्यमातून आपण देऊया। तर सुरुवातीला आपण तुमच्याकडनं सुरुवात करूया। आपण हे पाहतोय की त्यांचं 100 रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी करून देण्यात आलेलं आहे। जहीर बी सगरी जे नोटरी आहेत सोलापूर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, त्यांच्या मार्फत हा नोटरी शपथपत्र प्रणिती शिंदे यांनी दाखल केलेला आहे। त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित फॉर्म पार्ट ए आणि पार्ट बी जो असतो तो भरून देण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिला आपण पाहूया त्यांचं पॅन कार्डच्या नुसार त्यांनी जो आहे मागच्या 5 वर्षाचा इन्कम टॅक्स किती त्यांनी दाखवलेला आहे, इन्कम किती दाखवलेले, रिटर्न नाही, रिटर्न मध्ये त्यांनी एकूण इन्कम प्रत्येक वर्षी किती दाखवलेली ते याच्यात दाखवण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम आपण 2018-19 जर पाहिलं तर जवळपास 29 लाख 80,820 रुपये त्यांनी दाखवलेलं होतं। त्यानंतर 19-20 या वर्षात त्यांनी 35,000 तर सुरुवातीला आपण त्यांचं जे अफिडेविट मध्ये दाखवण्यात आलेलं आहे पॅन कार्ड नुसार, त्यानुसार आपण पाहूया 2019 मध्ये त्यांनी इन्कम टॅक्स भरताना जो त्यांचं उत्पन्न दाखवलेलं आहे ते जवळपास 29 लाख दाखवलेलं आहे। त्यानंतर 19-20 या वर्षी त्यांनी 35,99,000 दाखवलेलं आहे आणि 2020-21 मध्ये 33,44,760 इतकं दाखवलेलं आहे। त्यानंतर 20-21 झाल्यानंतर 21-22 मध्ये त्यांचे उत्पन्न जे आहे ते 40,74,320 दाखवण्यात आलंय आणि आता नुकताच जे मागच्या वर्षी त्यांनी 2022-23 मध्ये दाखवलंय ते 47,21,150 इतकं त्यांनी उत्पन्न दाखवलंय। म्हणजे 2018-19 ते 2022-23 या 5 वर्षात त्यांचं जवळपास 17 ते 18 लाखाचं उत्पन्न हे मागच्या 5 वर्षात वाढल्याचं एकंदरीत आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं। ते रेसिडेन्शियल कुठलं दाखवलेलं आहे, सुरुवातीचा पेज थोडं त्याच्यामध्ये त्यांनी आपला जो रहिवाशी जो पत्ता आहे तो दाखवलेला आहे अशोकनगर येथलं, म्हणजे जाईजुई विजापूर रोडवरती जो त्यांचा बंगला आहे तिथलं त्यांनी दाखवलेलं आहे जाईजुई 19 अशोकनगर विजापूर रोड सोलापूर। रस्त्याला सुद्धा त्यांचं घर आहे, परंतु त्यांनी वडिलांचं जे घर आहे तेच त्यांचा पत्ता म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे। याच्यात त्यांचं वय किती आहे आता? वय जवळपास ताई इथं 43 वर्ष असं दाखवलेलं आहे आणि त्यांचं जे मतदान दक्षिण मध्ये आहे। त्यानंतर आपण पुढच्या पेज वरती जाऊया। या पुढच्या पेज वरती त्यांचं आतापर्यंत जे काही गुन्हे दाखल असतील, मग ते कुठले असो, दखलपात्र असो, ते गुन्ह्यांची पार्श्वभूमी याच्यावरती दाखवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत 2021 ला, नाही भरपूर म्हणजे आहेत वर्ष 2015 मध्ये विजापूर नाकामध्ये आहे, 2019 मध्ये आहे आणि फौजदारचौडीमध्ये पोलीस स्टेशन 2009 आहे। तर एकंदरीत त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत ते 143, 186, 188 या IPC कलम नुसार आहेत, जे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नुसार आहेत। तर त्यांच्यावरती एक गंभीर गुन्हा सुद्धा दाखल झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय, ते
सेक्शन 107, 120B, 452 आणि विशेष म्हणजे एक गंभीर गुन्हा आहे तो 307 ऑफ IPC याच्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचं इथे दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावरती जो 307चा गुन्हा आहे तोही दाखल असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही केसेस आहेत ते सध्या तरी ते न्यायालयीनमध्ये न्यायप्रविष्ट आहेत. त्यानंतर त्यांनी जो दाखवलेला आहे ते पूर्ण त्यांचं म्हणजे आतापर्यंतचं इन्कम त्यांनी दाखवलेलं आहे आणि कुठल्या पद्धतीने त्यांनी इन्कम दाखवलेलं आहे, कुठल्या बँक खात्यात किती पैसा आहे ते आपण जाणून घेऊया. त्यांचं जो आहे युको बँक खारघर शाखामध्ये जे आहे मुंबईच्या अकाउंट आहेत तिथल्या अकाउंटमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे जवळपास 19,37,423 इतकी रक्कम त्यांच्या खात्यात बँकेत शिल्लक आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या जुळे सोलापूर ब्रांच मध्ये त्यांच्याकडे 7,97,985 इतकी रक्कम शिल्लक आहे. त्यानंतर पुन्हा जुळे सोलापूरच्याच एका बँकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ज्याच्यात त्यांनी FD केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे 14,07,950 रुपयाची FD आहे. आणि युको बँक ऑफ इंडिया माटुंगामध्ये सुद्धा युनियन बँक ऑफ इंडिया माटुंगा मुंबई येथे सुद्धा 6,85,708 रुपये इतकी रक्कम त्यांची तिथं शिल्लक असल्याचं सेव्हिंग अकाउंट मध्ये दाखवण्यात आलं. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बी खातं आहे त्यांचं जवळपास 78,545 रुपये इतकी रक्कम सध्या शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत त्यांचं जिथं जिथं खाते आहेत ते सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत. त्यांच्या नावाने बरेचसे म्हणजे कंपन्यांचे किंवा जे काही शेअर्स असतील शेअर्स सुद्धा दाखवण्यात म्हणजे कसं असतंय या शपथपत्रामध्ये तुमचे जे काही उत्पन्न आहे, तुमची मालमत्ता आहे, स्थावर जंगम हे सगळंच दाखवावं लागतं. त्यानुसार याच्यात शपथपत्रामध्ये दाखवण्यात आलेले आहे. आपण पाहूया की त्यांच्याकडे एकूण 1,000 शेअर्स आहेत ज्याची किंमत 100 रुपये होती. क्रॉन्सेंट ऑइल प्रायव्हेट लिमिटेड यांचे त्यांच्याकडे शेअर्स आहेत ज्याची 100 रुपये प्रमाणे जर किंमत पकडली तर 1 लाख रुपये होतात. आणि परत 1,000 शेअर्स आहेत ओझास डायसेंट प्रायव्हेट लिमिटेड यांची 1 लाख त्याची ही किंमत आहे. त्यानंतर 750 शेअर्स आहेत त्यांच्याकडे ट्रायगॉन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे हे जवळपास हॉटेल बिझनेसची कंपनी आहे. त्यांचे 4,75,000चे शेअर त्यांच्याकडे आहेत. वरद विनायक मल्टी इम्प्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे त्यांचे सुद्धा त्यांच्याकडे 5,38,990 रुपयांचे शेअर्स आहेत. त्यानंतर PPF अकाउंट मध्ये त्यांचे म्हणजे पोस्ट असो किंवा NCS असो सेव्हिंग अकाउंट असो याच्यावरती सुद्धा त्यांचे जवळपास 38,04,495 रुपये एकूणचे PPF म्हणजे शिल्लक रक्कम आहे त्यांच्याकडे ते मुंबईच्या खात्यामध्ये आहे. त्यानंतर त्यांच्याकडे चैन म्हणजे दागिने म्हणजे उमेदवारांकडे किती दागिने आहे, किती गोल्ड आहे, किती त्यांच्याकडे चांदी आहे, जड जवाहरात किती आहे याची उत्सुकता सर्व आपल्या म्हणजे मतदारांना सुद्धा लागलेली आहे, प्रेक्षकांना लागलेली आहे. प्रणितीताईंकडे किती सोनं चांदी आहे काय सांगाल? त्यात बघा शपथपत्रानुसारच आपण दाखवूया नेमकं म्हणजे शपथपत्रामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे चेन्स रिंग्स म्हणजे बँगल्स वगैरे सगळं मिळून त्यांच्याकडे जवळपास 300 ग्रॅम इतकं सोनं आहे ज्याची जी किंमत आहे ती 19,66,500 इतकी दाखवण्यात आलेली आहे. जवळपास 20 लाखांचे दागिने प्रणितीताईंकडे आहेत शिल्लक आहेत. आणि त्यानंतर त्यांनी जे बँकमध्ये जे काही इंटरेस्ट व्याज रूपात त्यांना जे म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये जे व्याज त्यांना दरवर्षी मिळतंय त्याचं 4,25,951 इतकं दाखवण्यात आलेले रक्कम. त्यानंतर त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट जे आहे उज्ज्वशील जगरी प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणजे जवळपास साखर उत्पादनातून गुळ निर्मिती करणारी कंपनी असणार आहे. त्याच्यात 32,27,678 इतकी रक्कमची त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे. हे जर आपण सगळं टोटल पाहिलं तर हे जवळपास 1,68,98,180 रुपये इतकी त्यांच्याकडे ही मालमत्ता आहे जे की याच्यात दाखवण्यात आलेले आहे. आता दागिने झाले त्यांच्याकडे किती शेत जमीन आहे, किती खुली जागा आहे, त्यांचं राहतं निवासी इमारत किती आहे त्याच्याकडे आपण जाऊया. आपण जर त्यांच्या राहतं घर किंवा शेत जमीनचा जर आपण उल्लेख पाहिला आपण तर तुम्हाला मी दाखवतोय टाकळी येथे गट नंबर 134-1A प्रमाणे त्यांच्याकडे जवळपास 3.65 एकर म्हणजे जवळपास 4 एकर जमीन असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. ते त्यांनी कधी खरेदी केली त्यांनी? 24 फेब्रुवारी 2005 रोजी त्यांनी ती खरेदी केली. त्यावेळेस किंमत काय होती? त्यावेळेची किंमत त्याची 1,75,000 इतकी दाखवण्यात आलेली आहे. आता त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे? आताची अप्रॉक्सिमेटली करंट मार्केट व्हॅल्यू त्यांनी 33,03,200 या टाकळीच्या जागेची त्यांनी दाखवलेली आहे. परत तिथं आणखीन एक त्यांची जागा आहे त्या जागेलाच लागून तिथं जवळपास त्याचं क्षेत्र किती आहे? 1.75 एकर त्यांनी जागा दाखवलेली आहे आणि त्याचं 2016ला खरेदी आहे. आणि त्यावेळेस किंमत 12 लाख त्यावेळेची किंमत त्यांना 12 लाख होती. आताची किंमत जी आहे ती 14,45,150 दाखवण्यात आली. आणि बाकीचे आपण जर पुढचं जर त्यांचं बघायला गेले तर त्यांच्या नावाने निवासी इमारती वगैरे त्या संदर्भात
कारण बऱ्याच वेळा सांगितलं जातं की शिंदे परिवाराचं मुंबईत घर आहे, आफ्रिकेत घर आहे असं म्हटलं जातं. नाही, म्हणायला तर सगळेच म्हणतात, पण प्रत्यक्षात ताईंनी सुद्धा याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की कुणीतरी त्यांच्यावरती आरोप लावलेला होता की त्यांचं बाहेर दक्षिण आफ्रिकेला ऊसाची शेती आहे, चहाचे मळे असा आरोप लावण्यात आलेला होता. तर त्यांनी प्रत्युत्तर देताना त्यावर सांगितलेलं होतं की जर चहाचे मळे माझे जर इतर देशात किंवा माझ्या देशात असतील असं जर दाखवलं तर पुरावे आणावे माझ्या नावाचे आहेत म्हणून किंवा माझे आहेत म्हणून, तर ते चहाचे मळे मी समोरच्या व्यक्तीच्या नावाने करेन असं त्यांनी तो चॅलेंज स्वीकारून उत्तर दिलेलं. पण त्यांचं तर तसं काय तथ्य आढळत आपल्याला तर या बॉन्ड मध्ये अद्याप तर कुठं त्याचं तसं शपथपत्रामध्ये दिसत नाहीये. बरं, आता त्यांचे जे राहते त्यांचं निवासी इमारत सदनिका कुठे आहे, फ्लॅट वगैरे कुठे आहे? सध्या त्यांचं राहतं घराचं जे त्यांनी दाखवलेलं आहे, 2 घरं त्यांनी दाखवलेले आहेत. एक पहिलं घर जे दाखवलेलं आहे ते सावरकर दादर मध्ये आहे, ज्याचं स्क्वेअर फीट मध्ये जर बघायला गेलं आपण त्या घराचं 660 आहे. हा, आणि 660 स्क्वेअर फीट बिल्टअप एरियाचं घर आहे. कधी घेतले त्यांनी? ते 4 फेब्रुवारी 1999 साली घेतलेले आहेत त्यांनी. त्यावेळीची किंमत ती घर खरेदी करताना 1,32,000 अशी दाखवण्यात आलेली आहे. आणि सध्याची जर त्या प्रॉपर्टीची किंमत बघितली मुंबई मधल्या त्यांच्या घराची तर 1,56,05,173 इतकी दाखवण्यात आलेली आहे. आणि जनवात्सल्य सुद्धा त्यांच्याच नावावर आहे असं बोलत. येस, 7 रस्त्याचा जो बंगला आहे, जसं आपण मगाशीच पाहिले की त्यांचा जो बंगला दाखवण्यात आलेला आहे, पत्ता मूळ दाखवलाय अशोकनगरचा, तो त्यांचा वडिलांचा पत्ता त्यांचा रहिवाशी दाखवण्यात आलेला आहे. तो त्यांच्या वडिलांच्या नावाने असू शकतं, याच्यात तर तसा उल्लेख नाहीये. पण प्रणितीताईंच्या स्वतःच्या नावाने असलेला त्यांनी एक बंगला दाखवलाय पुन्हा एकदा, तो आहे 7 रस्त्याचा, सर्वांना माहितच आहे, जनवात्सल्य. त्या बंगल्याला त्यांनी जवळपास तो बंगल्याचं 4,157 स्क्वेअर फूट एरिया आहे आणि त्याचं बिल्टअप जो आहे तो जवळपास 6,000 स्क्वेअर फीटच्या घरात आहे. 2006 साली त्यांनी ते परचेस केलेलं होतं. त्यावेळीची किंमत त्यांनी दाखवलेली आहे जवळपास 15 लाख रुपये दाखवलेली आहे 2006 साली. आणि आताचं जर त्याचं व्हॅल्युएशन पाहिलं तर जवळपास 2,88,18,699 इतकं व्हॅल्युएशन आहे. म्हणजे 7 रस्त्याचं जे त्यांचं बंगला आहे जनवात्सल्य 3 करोडच्या आसपास व्हॅल्युएशन त्यांनी दाखवलेलं आहे. एकूण हे काय दाखवतं टोटल मार्केट? हे टोटल म्हणजे जे काही त्यांची घरांची प्रॉपर्टी आहे, जागेची आहे, त्याचं टोटल मार्केट व्हॅल्यू त्यांनी सध्याचं दाखवलेलं आहे 4,91,72,222 रुपये. म्हणजे याचाच अर्थ 5 करोडच्या आसपास त्यांच्याकडे प्रॉपर्टी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण ऍसेट म्हणू शकतो. राहते घर, फ्लॅट. त्यांची जी शैक्षणिक माहिती आहे ते आहे सगळी. सर तुम्ही काय सांगाल? त्यांचं बघा 10वी जो झालेला आहे सुरुवातीला 1996 मध्ये त्यांचं बॉम्बेच्या स्कॉटिश स्कूलमध्ये झालेलं आहे. बोर्ड जो होता तो ICSE म्हणजे इंटरनॅशनलचा बोर्ड होता, जसं CBS बोर्ड असतो तसं तो 1996 ला 10वी झाली आहे त्यांची. 1996 ला 10वी पास झाले. त्यानंतर त्यांचं 12वी झालेलं आहे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये, जे की स्टेट बोर्ड ऑफ पुण्याचं होतं 1998 साली. त्यानंतर त्यांनी BA केलेलं आहे तिथूनच मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून 2001 साली. त्यावेळेला 2001 साली BA पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ लॉ कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून 2004 साली LLB ची म्हणजे वकिलीचा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. ते लॉ सुद्धा पूर्ण केलेले आहे. त्याचा अर्थ ते LLB पास्ड आहेत, वकिली करू शकतात, कोर्टात जाऊन ते कायद्याची जाण आहे, कायदे तज्ञ आहेत, थोडक्यात आपण असं म्हणूया. आता हे पार्ट B आहे. हा बी फॉर्म जो असतो तो समोरचं ज्या अधिकृत पक्षाचं म्हणजे निवडणूक आयोगाकडून जे पक्ष जाहीर केलेले असतात अधिकृत पक्ष म्हणून, अपक्ष आणि पक्ष, म्हणजे आमचा हा उमेदवार आहे, हा पक्षाकडून जो बी फॉर्म डिक्लेरेशन असतो तो बी फॉर्म त्यांचं डिक्लेरेशन या शपथपत्रात जोडण्यात आलेलं आहे. त्यात हा बी फॉर्म जो दिलेला आहे त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. म्हणजे आय काँग्रेसकडून त्यांनी अधिकृत उमेदवार असल्याचं हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथं टोटल नंबर ऑफ पेंडिंग क्रिमिनल केसेस म्हणजे 3 केस पेंडिंग आहेत, न्याय प्रविष्ट असल्याचं ते दाखवण्यात आलेलं आहे. आपण जे वर माहिती वाचलेली होती तीच माहिती टोटल बी फॉर्म मध्ये दाखवलेलं आहे थोडक्यामध्ये त्यांच्या. म्हणजे त्यांच्याकडे जी काय प्रॉपर्टी आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि अवेलेबल असेट, मुवेलेबल म्हणजे स्थावर आणि जंगम मालमत्ताचं दाखवलेलं आहे. अप्रॉक्सिमेटली करंट जर त्यांची पूर्ण मालमत्ता पाहिली तर 4,91,72,222 इतकी मालमत्ता त्यांच्याकडे सध्या असल्याचं आपल्याला जाणवत आहे. आणि जर आपण पूर्ण हे ऍफिडेविट संपल्यानंतर पाहिलं तर विशेष बाब म्हणजे त्यांची सही तर झालेलीच आहे. इथं नोटरी करण्यासाठी जो सिरियल नंबर दिला जातो कोर्टात जो रजिस्टर्ड असतो त्या रजिस्टर्डचं एक चर्चा सुद्धा सोलापुरात अशी होते, ज्यांनी हा ऍफिडेविट पाहिलेला शपथ लकी नंबर जो असतो तो त्यांना इथं मिळाल्याचं बोललं जात आहे. 786 क्रमांक जो मुस्लिम दरम्यान मध्ये पवित्र मानलं जात आहे ज्या नंबरला,
तो नंबर त्यांना मिळाल्याची सध्या सोलापुरात चर्चा वाऱ्यासारखी पसरलेली आहे. आणि नोटरी केलेला आहे झहीर सगरी जे सोलापूर झहीर बी सगरी म्हणून नामवंत नोटरी तज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांनी केलेला आहे. त्यांनी हा नोटराइज्ड करून दिलेला आहे. किती पाणी हा शपथपत्र आहे? हा जवळपास बघा सगळं जर आपण पाहिलं पानं तर हे 30 पेजचा एक शपथपत्र तयार करून त्यांनी दिलेलं आहे 100 रुपयाच्या बॉन्डवरती. म्हणजे अशा पद्धतीनं निवडणूक अर्ज सादर करताना सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जे उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्र सादर केलेलं आहे त्यानुसार त्यांची जी संपत्ती आहे, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे असतील, त्यांच्याकडे असलेले दागिन्यांची मूल्य असेल, याची सर्व माहिती प्रणितीताई शिंदे यांनी दिलेली आहे. खरं म्हणलं तर सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू केलेला आहे. 2च दिवसांपूर्वी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे व इतर त्यांचे जे महाविकास आघाडीमधील इतर जे नेते मंडळी आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीत प्रणितीताईंकडे किती संपत्ती आहे, किती जंगम स्थावर मालमत्ता आहे, दागिने किती आहेत त्याच्या संदर्भातील आढावा आम्ही आज घेतलेला आहे. आणि हा जो शपथपत्र आहे तो आम पब्लिकसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आम्हाला देण्यात आलेल्या प्रसिद्धी माध्यमांना त्यानुसारच आम्ही ही बातमी केलेली आहे. आणि आपण इथे थांबूया की मी या बातमीतून तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आजचा हा आमचा विषय लोकप्रधानचा कसा वाटला. आपण इथे थांबूया. माझ्यासोबत माझे सहकारी इम्रान सगरी होते. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.